हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ सक्सेस ॲप अकॅडमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता कस्टम टेबल कसं क्रिएट करायचा, पण त्या कस्टम टेबलमध्ये एंट्रीज क्रिएट केलेल्या नव्हत्या. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कस्टम टेबलमध्ये नवीन एंट्रीज कशा क्रिएट करायच्या. टू ॲक्सेस कस्टम टेबल वी यूज टी कोड SC11. SC11 हा टी कोड टाकल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. हे एक DDIC ची विंडो ओपन झालेली आहे. इथे आपला कस्टम टेबल नेम टाइप करायचा, जसा आपला ZEMPTB हा कस्टम टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रिएट केलेला होता. यामध्ये जाऊन मी चेंज या बटनवर क्लिक करतो. हा आपला टेबल ओपन झालेला आहे. इथे आपण असं 4-5 फील्ड्स घेतलेल्या होत्या, पण या टेबलमध्ये एक सुद्धा एंट्री क्रिएट केलेली नव्हती. एंट्रीज चेक करायसाठी आपण कुठे जातो तर टेबल कॉन्टेंट मध्ये जातो. कॉन्टेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. इथे आपल्या टेबलमध्ये किती एंट्रीज आहेत हे चेक करायसाठी नंबर ऑफ एंट्रीज या बटनवर क्लिक करायचा. इथे आपल्याला 0 एंट्रीज दिसून राहिलेली आहे. मी या विंडोला क्लोज करतो. परत आपल्या टेबलमध्ये जातो. इथे फक्त एकच मी मॅन्डेट की फील्ड घेतलेली होती. परत एक की फील्ड घेतो. की फील्ड घेतल्यानंतर आपल्याला डेटाबेसला ऍडजस्ट करावं लागतं. की फील्डचा अर्थ काय, तर आपण या की फील्डनी डेटा सॉर्ट करू शकतो किंवा आपल्या टेबलचा किंवा टेबलमधल्या रेकॉर्डचा युनिकनेस मेंटेन करून ठेवू शकतो. मग आता आपण नव्याने ही की फील्ड सिलेक्ट केलेली आहे. मग आपल्याला डेटाबेस ऍडजस्ट करावं लागतं. डेटाबेस ऍडजस्ट करायसाठी युटिलिटीज, डेटाबेस ऑब्जेक्ट, डेटाबेस युटिलिटीज या बटनवर क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप विंडो येईल. याच्यावर यस या बटनवर क्लिक करायचा. इथे ऍक्टिव्हेट अँड ऍडजस्ट डेटाबेस या बटनवर क्लिक करायचा. ऍडजस्ट डेटाबेस यस. आपला डेटाबेस ऍडजस्ट झालेला आहे. आता ऍडजस्ट झालेल्या डेटाबेस साठी आपल्याला एक TMG क्रिएट करायचा आहे. आता आपण TMG कशी जनरेट करायची ते बघूया. TMG जनरेट करायसाठी युटिलिटीज मध्ये जाऊन टेबल मेंटेनन्स जनरेटर या टॅबवर क्लिक करायचा. त्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. इथं ऑथरायझेशन ग्रुपमध्ये %NC %, हे आपल्याला घ्यावं लागतं. हे बाय डिफॉल्ट असते. अदरवाइज जर नसेल तर तुम्ही टाईप सुद्धा करू शकता. त्यानंतर फंक्शन ग्रुपमध्ये आपल्याला टेबल नेम प्रोव्हाइड करावं लागतं. ऍक्च्युअली तिथं फंक्शन ग्रुप प्रोव्हाइड करायला पाहिजे, बट आपण फंक्शन ग्रुप क्रिएट केलेलं नाहीये, त्यामुळे आपण टेबल नेम सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. मग इथे आपण टेबल नेम प्रोव्हाइड करू. टेबल नेम प्रोव्हाइड केल्यानंतर इथं मेंटेनन्स टाईप म्हणजे स्क्रीन चूज करायची आहे. आपल्याला टेबल मेंटेन करताना सिंगल स्टेप मध्ये करायचं आहे की 2 स्टेप मध्ये करायचं आहे हे आपल्याला चूज करावं लागेल. 1 स्टेप जर कमी घेतलं तर जे रेकॉर्ड्स आपण क्रिएट करू ते रेकॉर्ड्स डिस्प्ले आणि मेंटेनन्स एका स्क्रीनवरती होणार. जे रेकॉर्ड्स आपण क्रिएट करू ते डिस्प्ले आणि मेंटेनन्स एका स्क्रीनवरती होणार. आणि समजा आपण 2 स्टेप ह्या रेडिओ बटनला क्लिक केलं तर एका स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आणि रेकॉर्ड मेंटेन ठेवायसाठी आपल्याला दुसरी स्क्रीन जनरेट होणार. म्हणजे याच्यामध्ये दोन स्क्रीन जनरेट होणार, याच्यामध्ये एकच स्क्रीन जनरेट होणार. तुम्ही प्रॅक्टिस करताना एकदा 1 स्टेपनी करून बघा आणि एकदा 2 स्टेपनी करून बघा. तुम्हाला डिफरन्स ऑटोमॅटिकली समजून येईल. तर मी सध्या 2 स्टेप हा रेडिओ बटन चूज करतो. त्यानंतर फाइंड स्क्रीन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर इथं पहिला ऑप्शन आहे प्रपोज स्क्रीन नंबर. त्याच्या रेडिओ बटनवरती क्लिक करून कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा. हे बघा इथं ऑटोमॅटिक 1 आणि 2 असे 2 नंबर प्रपोज झालेले आहेत. एक आहे ओव्हरव्ह्यू स्क्रीन आणि दुसरी आहे सिंगल स्क्रीन. हे झाल्यानंतर बाकी काही न करता क्रिएट या बटनवर क्लिक करायचा. TMG क्रिएट करताना इथे 2 किंवा 3 वेळेस सेव्ह अशी एक पॉपअप विंडो येणार. ही फर्स्ट पॉपअप विंडो आली, याच्यावर आपण सेव्ह या बटनवर क्लिक केला. त्यानंतर आता परत सेकंड पॉपअप विंडो आली, याच्यावर लोकल ऑब्जेक्ट याच्यावर आपण क्लिक केला.
आता आपली टीएमजी जनरेट होत आहे. इथं मेसेज येतोय जनरेटिंग 30%, 80%. टीएमजी जनरेट व्हायला साधारण एखादी मिनिट लागू शकतो. आपल्या टेबलमध्ये कमी एंट्रीज असल्यामुळे टीएमजी पटकन जनरेट झालेली आहे. आता जे टीएमजी जनरेट झालेली आहे ते बघायसाठी आपल्याला SM30 या टी कोडचा वापर करावा लागेल. मी एक नवीन विंडो ओपन करतो. नवीन विंडोमध्ये SM30 हा टी कोड मी टाकतो. एंटर दाबल्यानंतर इथं टेबलच्या समोर आपला जो कस्टम टेबल आहे ज्याच्यासाठी आपण टीएमजी क्रिएट केलेले आहे तो ऑटोमॅटिकली येईल. समजा नाही आला तर तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर मेंटेन या बटनवरती क्लिक करायचा. मेंटेन बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल. आता इथे आपल्याला नवीन एंट्रीज क्रिएट कराव्या लागतील. जसं मी दाखवलं होतं आपल्या टेबल कॉन्टेंट मध्ये एक सुद्धा एंट्री नाहीये. नंबर ऑफ एंट्रीज 0. ठीक आहे. तर मग आता इथे एंट्रीज क्रिएट करायसाठी या फील्ड्स मध्ये डेटा फिल करायसाठी आपण ते टीएमजी जनरेट केलेली आहे. टीएमजी जनरेट केल्यानंतर आता इथे येऊन आपण न्यू एंट्रीज या बटनवर क्लिक करायची. इथं क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट नेम आपण पहिली की फील्ड दिलेली होती ते होती एम्प्लॉयमेंट नेम. मग एम्प्लॉयमेंट नेम साठी मी एखादी एक्झाम्पल घेतो रवी. त्यानंतर एम्प्लॉयमेंट नंबर 100, सॅलरी 40,000, करन्सी INR. याला मी करतो सेव्ह. सेव्ह केल्यानंतर ही एंट्री आपली सेव्ह झालेली आहे. परत नेक्स्ट एंट्री क्रिएट करायसाठी इथे एक बटन दिलेली आहे. या बटनवर क्लिक करतो. परत ब्लँक स्पेसेस येतील. इथे आपल्याला नवीन एंट्री क्रिएट करावी लागेल. समजा आकाश नावाने मी दुसरी एंट्री क्रिएट करतो. आकाशचा एम्प्लॉयमेंट नंबर 200 ठेवतो. याची सॅलरी 30,000 आणि करन्सी INR. याला मी करतो सेव्ह. अशा पद्धतीने आपण 2 एंट्रीज क्रिएट केलेले आहेत. आता मी बॅक जातो. हे बघा इथे आपल्याला दिसत आहे आकाश आणि रवी ह्या 2 नावाची एंट्रीज क्रिएट झालेली आहे. पण आपल्या टेबलमध्ये सुद्धा त्या एंट्रीज क्रिएट झालेल्या आहेत का मग ते चेक करावं लागेल. आता बघा इथं किती आहेत 0 एंट्रीज आहेत. आता मी याला रिफ्रेश करतो, क्लोज करतो. परत एकदा बॅक जातो. बॅक जाऊन परत सेम तिथंच जातो. कॉन्टेंट नंबर ऑफ एंट्रीज. बघा आता इथे आपल्याला 2 एंट्रीज क्रिएट झालेले दिसत आहेत. याचा अर्थ आपला टीएमजी परफेक्टली वर्क करत आहे. आपल्या टेबलमध्ये 2 रेकॉर्ड्स जनरेट झालेले आहेत. आता ते दोन्ही रेकॉर्ड्स डिटेलमध्ये बघायसाठी इथे मी एक्झिक्यूट या बटनवर क्लिक करतो. बघा जेव्हा एक्झिक्यूट केलं त्यावेळेस आपल्याला इथं 2 त्या एंट्रीज दिसत आहेत ज्या की आपण टीएमजी मध्ये म्हणजेच SM30 या टी कोडचा वापर करून ज्या एंट्रीज क्रिएट केलो त्या एंट्रीज आपल्याला या टेबलच्या कॉन्टेंटमध्ये दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आपण टीएमजी जनरेट करून आपल्या टेबलमध्ये रेकॉर्ड्स मेंटेन करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा. थँक्यू. थँक्स फॉर द वॉचिंग.